जबरदस्त पाऊस पडतो, पूर्ण पॅक झाले शहर इकडे आपल्या इकडे. तरी लोक तर रिक्स घेत आहेत जाण्याची तिकडे. तुम्ही जायला नाही पाहिजे तरी लोकांना. तसे आपण की मुंबईमध्ये दादर बघतो त्याप्रमाणे एरिया मला वाटतो. बघा ना तुम्ही, शांत वातावरण आणि झाडं वगैरे, बिल्डिंग्स वगैरे. दादरला पण असं फिलिंग येतो शिवाजी पार्कच्या आजूबाजूला. हा आपण समोरचा भाग बघतो तिकडे जीवदानी आईचं मंदिर आहे वरती. एकदम दिले आहे कारण पूर्ण धुक्याने भरली आहे तिकडे. आज थोडा पाऊस पडतो आज विरा शहरामध्ये. विरा नाला गेले ना, विरालाच आहे सध्या. तुम्ही सध्या राहायला विरालाच आहे. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या एक चॅनलच्या व्हिडिओमध्ये. आज आहे शनिवार आणि शनिवार आज घरी आहे. आपण बघतो रात्रीपासून खूप असा पाऊस पडतोय आणि सरकारने सुद्धा हाय अलर्ट केलंय. शनिवार असल्यामुळे शाळेला पण सुट्टी दिली आहे आणि 2 दिवस बघतो आपण की सरकार गव्हर्नमेंट सांगितलेलं आहे की घराच्या बाहेर पडू नका किंवा जे त्या व्यक्ती वयाचे त्यांना तुम्ही बाहेर काढू नका. तर पाऊस भरपूर ठिकाणी भरलेला आहे आणि बघतो आपण आज. आणि पाऊस पण म्हणजे एवढा पडतो ना 2 दिवसापासून. शनिवार रात्रीपासून पाऊस चालू झालेला आहे. आज पूर्ण शहर बंद पडलं. विरार नाला पूर्ण पॅक झालेला आहे. म्हणजे पाण्याने पूर्ण पटरा वगैरे भरलेले आहेत आणि गाड्या पण लेट चालली आहेत. आज मी घरीच आहे, ऑफिसला सुट्टी आहे. आज काही मित्र लोकांनी फोन केलेला की बाबा आज घराच्या बाहेर पडू नका, पण मी आज घरीच आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत स्पेशल विरार बघणार आहोत. विरारला ज्या ठिकाणी पाणी भरलंय, थोडं पडतंय घराच्या बाहेर. तरी वाईफ नाही बोलते की जाऊ नका म्हणून, तरी पण थोडं शूट करणार आहे आज. आज आपल्याकडे खूप वेळ आहे, तर आज आपण व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. आणि आज विरार नालासोबतील ज्या ज्या ठिकाणी पाणी भरलंय त्या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे. चला मग निघूया थोडा शूट करण्यासाठी आणि नक्की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हे आमच्या घरासमोरचं सीन आहे. पूर्ण पाणी पॅक झालेलं आहे इकडे. एकदम बघा ना, झाडं पण मस्त आहेत. एकदम पूर्ण पाणी फुल झालेलं आहे. एकदम म्हणजे जबरदस्त पाऊस 3:30 वाजल्यावर. पाठीमागे पण इकडे पूर्ण हे झालेलं आहे. पूर्ण पट्टा हा माझ्या घरासमोरचा. इकडे बंगले आहेत गाववाल्यांचे. पूर्ण एकदम पाणी म्हणजे रात्रभर पडतंय. सर्व व्यवस्थित झालं एकदम आणि पूर्ण पाणी एकदम पॅक झालेलं आहे. चला आपण पुढे जाऊया विरारमध्ये, स्टेशनला वगैरे फिरूया आणि पुढे शूट थोडं करूया. बघूया विरारची कंडिशन आहे, दाखवतो ह्या व्हिडिओ मार्फत. चला मग निघूया. इकडे पण एकदम जबरदस्त पाऊस येतोय आणि सुंदर वातावरण झालेलं आहे आपल्या पट्ट्यामध्ये. त्या विरार साईडला ईस्टला बघा, हा एरिया हा मोरेश्वर नगर इकडचा. म्हणजे विरार ईस्टला आल्यानंतर सुपळा रोडला हा जो एरिया आहे इकडचा, सुंदर असा एरिया आहे. गाववाल्यांचे बंगले आहेत इकडे सर्वांचे, राऊत फॅमिली का चोरगी फॅमिली. म्हणजे मस्त घर आहे तिकडे ह्या साईडला आणि वातावरण पण छान झालेलं आहे. काही लोक आज घरी आहेत, गव्हर्नमेंटनी अलर्ट केल्यामुळं. काही लोकांना ऑफिसला सुट्टी आहे शनिवार असल्यामुळं. चला स्टेशनला जाऊया, बघा काय परिस्थिती आहे थोडीफार, नंतर मग घरी येऊया. जबरदस्त नाला पॅक झालेला आहे इकडे. बघतो आपण या साईडला, हा मोरेश्वर नगर आहे इकडचा. काही लोक आज घरी आहेत तर पूर्ण पॅक झाला नाला. बघा ना, जबरदस्त पाऊस होतो विरार शहरामध्ये. इकडे पण ह्याच रोडने जातो नेहमी ऑफिसला. फुल पाऊस आहे एकदम, जबरदस्त पाणी आलेलं आहे विरार सर्व ठिकाणी. मुंबई शहरामध्ये, पुरा महाराष्ट्रामध्ये पाऊस पडतोय. मुंबईमध्ये खूप पाऊस पडतोय असं म्हणायला गेलं तर. आता पुढे जाऊया स्टेशनला, बघूया काय चाललंय ते. जबरदस्त पाऊस पडतो इकडे विरारमध्ये पण. पूर्ण हा पॅक झाला. हा वरचा भाग स्कायवॉकचा स्टेशनच्या बाजूला इकडे बघता आपण. इकडे बघा, जबरदस्त पाऊस पडतोय विरारमध्ये सध्या तरी. काही ठिकाणी ट्रेन वगैरे लेट आहेत, काही लोक घरी येतात रिटर्न. माहिती ईदचा भाग आहे विरारले, माहिती असेलच. ताईने खाली कचरा फेकली भरून. चला काय लोकांना समजावणार आपण. माहोल शांत झालेला आहे. आपण 2 महिन्याची वाट बघत होतो पावसाची. त्या आज जुलै महिन्यामध्ये सुरुवात झाली 1 तारखेपासून. जबरदस्त पावसाची सुरुवात झालेली आहे इकडे. समोर जे दिसतात एरिया तो इकडचा मनोबळा रोड आहे. तिकडे डीएस टॉवर वगैरे बिल्डिंग बनवत आहे तिकडे. त्या साईडला वसई विरार शहर महानगरपालिकेची बिल्डिंग आहे, इकडे ऑफिस आहे. इकडे बघा ना, मस्त मजा येते एकदम पावसाची आनंद घ्यायला. काही पब्लिककडे फिरतोय मस्त पैकी. ऑफिसेस लांब असल्यामुळे काही लोक लांबचा प्रवास करतात विरारच्या तिकीट या सेंट्रल लाईनला. अशी कंडिशन झाली, चिखल पाऊस आहे. 2 दिवस गव्हर्नमेंटने अलर्ट केलेले आहे की बाहेर पडून घराच्या घरीच राहा जास्त पावसामध्ये. तर हा सिग्नल बघायला हे वाटतंय खरंच, तो मजा आहे तिकडे. आज इकडं घरीच आहे. तिकडे एक समोर जायचं नंतर नक्की घ्यायला, समोर मार्केट आहे. तर आज बघूया, संध्याकाळी होईल जेवण थोडंसं काहीतरी नवीन घेऊया. समोर बघतो आपण, हा विरारचा डेपो आहे. इकडे शनिवारी मार्केट भरतो. हा पट्टा सुद्धा शनिवारी फुल असं मार्केट. काही लोक बसलेले आहेत मार्केटला. सुका मच्छी किंवा जी काही कोकणी पदार्थ असतात किंवा सुकी मच्छी असतात, मासे, त्यांचा हा इथे मार्केट भरतो. गावाला येतात जे पालघर झाल्या राहतात त्या साईडला, या पट्ट्यामध्ये आदनाला वगैरे, ती लोक ह्या ठिकाणी येतात. इकडे ह्या ठिकाणी मार्केट आहे. त्या शनिवारी
पण आज जास्त पाऊस असल्यामुळे काही लोक घरी असतील आणि जबरदस्त वातावरण झालं इकडे सध्या. हे जे समोर आहे ते व्यवसाय विरारचं महानगरपालिका मुख्य ऑफिस आहे. स्थापना आहे 3 जुलै 2021 मध्ये आहे. 25 होऊन गेले ऑफिसला. हा आपण समोरचा भाग बघतो तिकडे जीवदानी आईचं मंदिर आहे वरती. एकदम लिहिले आहे कारण पूर्ण धुक्याने भरली आहे तिकडे. आज थोडा पाऊस पडतो. आज विरार शहरामध्ये विरार नावाचा गेलेला नाही. विरारलाच आहे सध्या. तुम्ही सध्या राहायला विरारलाच आहे या ठिकाणी. एकदम काही लोक इकडे काही लोक आज घरी चाललेली आहेत ऑफिस ऑफिसला सुट्टी दिली काही ठिकाणी. वातावरण थंड आलेलं आहे. आपण जी पब्लिक वाट बघतो पावसाची सुरुवात झालेली आहे. कडकड एकदम आणि जबरदस्त पाऊस पडतोय पूर्ण. विरार शहर पण आज खाली वाटतं एकदम कारण काही लोक घरी आहेत. छान पावसाचा नजारा आज या ठिकाणी. दुपारच्या वेळेत पण या ठिकाणी खूप म्हणजे गर्दी असते. आज वातावरण एकदम हे झालेलं आहे. काही माणसं आहेत तिकडे फळ विकणारे वगैरे. एकदम छान वातावरण झालेलं आहे. जी लोक आज विरारला राहत असतील ना त्यांच्यासाठी आज खूप आराम आहे शनिवार रविवार आणि पावसाची मजा घ्यायचा आनंद. समोर स्टेशन आहे इकडे. हा समोर स्टेशनचा भाग आहे. काही लोक परत येतात रिटर्न लांबचा प्रवास असतो काही लोकांसाठी. तर बघा ना शांत वातावरण झालेलं आहे तिकडे. डेपो पण पूर्ण खाली आहे इकडे. डेपोचं वातावरण पण पूर्ण खाली झालेलं आहे. आणि काही माणसं इकडे मार्केट होतो. काही 4-5 लोक बसलेले आहेत मार्केटला. जबरदस्त पाऊस पडतात मस्त. आणि पाऊस पडणं गरजेचं आहे खूप कारण आपण 2 महिने बघत नाही गरमीमध्ये किती वातावरण खराब झाला होता गरमी. समोरचा भाग आहे तो मणेपडा म्हणजे फुलपडा रोड आहे सॉरी. तर ह्या रोडने आज पण पूर्ण खाली पडतात दिसते इकडे. कारण आज पावसामुळे काही लोक घरी आहेत तिकडे. आणि ह्या साईडला बघतो तिकडे मणेपडा रोड आहे. स्टेशन आहे या साईडला. एक नवीन रोडचं काम चालू आहे इकडे म्हणजे पटरीचं डहाणू सफाळेसाठी. शांत वातावरण झालं. दुपारचे काहीतरी 11:30-12 वाजले. आताच जस्ट घराच्या बाहेर पडलो. छान वातावरण झालेलं आहे आज आणि गर्दी पण कमी आहे स्टेशनला. जरा पुढे बघूया प्रवास कसं होतंय पुढेचा व्हिडिओ होता आपल्या. असं म्हणायला गेलं तर हा विरार फुलपडामधला एरिया आहे. एकदम सर्वात टॉप एरिया आहे विरार फुलपडामधला. शांत वातावरण मोठी जागा इकडे चांगली मैदान आहे तिकडे या साईडला. माझ्या मध्ये हा एरिया खूप चांगला आहे सुंदर आहे आणि शांत वातावरणाचा एरिया आहे. कारण ह्या ठिकाणी रेट पण चांगलं म्हणजे मजबूत आहे फ्लॅटचे वगैरे. माझा हा आवडता एरिया आहे फुलपाडामध्ये. पुढे राहतात माझे गाववाले. त्यांचा बडा मोठा बिझनेस आहे प्रमोदला पंदिरे. पुढे राहतात फुलपाडामध्ये गांधी चौकामध्ये. हा एरिया खूप छान आहे आणि शांत वातावरण असतं या ठिकाणी. माझा आवडता एरिया असं म्हणायला गेलं. थंड वातावरण गरमीतून पण ह्या ठिकाणी थंड वाटतं आणि पावसातून आणखी मजाच वेगळी आहे ह्या ठिकाणी. रस्ते पण सुंदर आणि आणि ती झाडं वगैरे खूप छान एरिया आहे. पावसात अजून खूप मजा येते ह्या रोडनी फिरायला वगैरे. आणि गरमीतून पण छान एरिया आहे विरारमधील फुलपाडामधील. मस्त एरिया सर्वात. तसे आपण की मुंबईमध्ये दादर बघतो त्याप्रमाणे एरिया मला वाटतो. बघा ना तुम्ही शांत वातावरण आणि झाडं वगैरे बिल्डिंग्स वगैरे. दादरला पण असं फिलिंग येतो शिवाजी पार्कच्या आजूबाजूला. त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी फिलिंग येतो. जी लोक दादरला राहत असतील ना त्यांना माहिती असेलच. कारण मी ज्या दादरला फिरायला जातो ना असे सीन बघायला भेटतात शिवाजी पार्कच्या आजूबाजूला. आणि खरंच ते बघायला ह्या ठिकाणी फिलिंग येते. माझा आवडता एरिया असं म्हणायला गेलं. पुढे थोडं आहे किचड गांधी चौकामध्ये वगैरे. लोड बिल्डिंग बिल्डिंग ह्या ठिकाणी शिडको बिल्डिंग आहे कॉम्प्लेक्स वगैरे. सुंदर एरिया आणि नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुम्हाला एरिया हा आवडतो का. जरा पुढे बघूया पुढचा प्रवास कसा होता आपला. जास्त पाऊस असल्या कारणाने काही लोक आज घरी सुद्धा आहेत. वातावरण पण आज एकदम थंड आलेलं आहे. हा साईडचा पट्टा आहे फुलपाड्यातला. हा पट्टा आहे भालेकर जो गेट आहे मामांचा त्या साईडचा एरिया आहे. आणि बघा ना लोक पण शांत एकदम फिरत ह्या साईडला. आणि वातावरण पण दुपारचं झालेलं आता. खरंच खूप मजा येते पावसामध्ये फिरायला. आज थंड वातावरण झालेलं आहे. विरार वेस्ट एकदम तो पूर्ण पॅक झालेला आहे. पूर्ण जुना विवाह जो कॉलेज आहे त्या ठिकाणी पण. आणि पूर्ण एरिया एकदम ग्लोबल सिटी असेल. काही मित्रांचे कॉन्टॅक्ट आले की विरार वेस्टला येऊ पण नका एवढं एरिया पॅक झालेलं आहे पूर्ण. काही लोक मजा घेतात पावसाची. जे घरामध्ये येतात एन्जॉय करत आहेत पावसाचा. खूप महिने त्रास झाला 3-4 महिने गरमीचा. आणि आज वातावरण खूप झालेलं आहे. खूप एन्जॉय लोक घेत आहेत. आपण बस फिरूया थोडेफार. जास्त फिरता येतं ना वेस्ट जाता येणार नाही. पूर्ण विरार एकदम पूर्ण पाण्याने भरून गेलं. हा नानानी पार्क आहे इकडचा. नुसता फिरायला आलं बघतो बघा ना इकडे काही लोक तिथून जाते. समोर सेंट शाळा म्हणजे इकडे नानानी पार्क पूर्ण भरून गेलेला आहे.
खूप जबरदस्त पाऊस पडतो, पुरा पॅक झाले शहर इकडे आपल्या इकडे. तरी लोक तर रिक्स घेत आहेत जाण्याची तिकडे. तुम्ही जायला नाही पाहिजे, तरी लोकांना चांगला फायदा नाहीये. पण पूर्ण एरिया पॅक झाले त्याच्या पावसामुळं. सर्वचा पाऊस येतोय, पूर्ण एरिया पॅक झालेला आहे. चला आपण जाऊया आपल्या घरी बघा लवकरच. काय काय लोक काय करतात काही सांगता येत नाही कोणाबद्दल, पण खूप रिक्स आहे. काही ठिकाणी हे चाललेलं आहे, म्हणजे झाडे तोडत आहेत, कारण पावसामुळे झाडे तोडत आहेत त्यासाठी. तर नमस्कार मंडळी, बघतो आपण आज विरारमध्ये एवढा पाऊस पडला ना, पुरा म्हणजे पुन्हा विरार भरून गेलंय. पश्चिम पण वेस्ट, विरार वेस्ट पण पुन्हा भरून गेलाय. मी इथं तुम्हाला दाखवलं पूर्वेचा भाग. तर आज गव्हर्नमेंट सुद्धा अलर्ट केलेला आहे. शाळा बंद आहेत, लोकांना सांगितलं घराच्या बाहेर पडू नका. आणि खूप म्हणजे खूप पाऊस पडला, 2-3 दिवसापासून वाट बघत होतो पावसाची. तर आज पाऊस चिक्कार पडलेला आहे 2 दिवसापासून, म्हणजे काल रात्रीपासून. आणि अगोदर पाऊस कमी प्रमाणात होता. तर मित्रांनो थांबतो या ठिकाणी. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण अशाच नवीन नवीन व्हिडिओ लवकरच घेऊन येतो. तुमचं सर्वांना बाय बाय आणि सर्वांना धन्यवाद. टेक केअर.